एकनाथ शिंदे आणि ठाकरे सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावरती सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंतांनी शिंदेंसोबतच्या बैठकीचा कडाडून निषेध। ठाकरे सोडून जाणार नाही अशी पत्रकारांनाच दिली लेखी हमी। शिंदे पितापुत्रांनी फेटाळलं ठाकरेंसोबतच्या बैठकीचं वृत्त, बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी। शिंदेंचं स्पष्टीकरण, 1-1.5 वर्षांपासून अफवा पसरवल्या जात आहेत असाही आरोप। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी। शेवटी रिश्ते मायने रखते हैं अशी सुळेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील पीडित तरुणीच्या वर्तवणुकीमध्ये धक्कादायक बदल। गेल्या वर्षभरापासून तरुणीनं लिपस्टिक लावणं केलं बंद। तरुणीनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा। वर्मांच्या दिल्लीतील घराच्या आगीवेळी सापडली होती बेहिशेबी रक्कम। वर्मांविरोधामध्ये महाभियोग चालवला जाण्याची शक्यता। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। नितीश कुमार पहिल्यांदाच राज्यसभेत। बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष। नमस्कार महाराष्ट्र, माझा मिड डे मध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे बारामतीमधून। हर्षवर्धन सपकाळ हे आकाश मोरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज आकाश मोरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं माघार घेतलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ हे आकाश मोरे यांच्या घरी गेलेले आहेत। लक्ष दे मागे जरा। आणि याच संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरेंच्या घरी पोहोचलेले आहेत, काय नेमकी चर्चा होतीये, काय अपडेट्स मिळतात? काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरे यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतायत। या ठिकाणी जे आहे त्या खरं तर त्यांचे वडील विजयराव मोरे हे देखील 1990 ते 1996 या दरम्यान विधान परिषदेवरती आमदार होते आणि खरं तर काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षापासूनचं हे विचाराचं कुटुंब असलेलं आकाश मोरे यांच्या घरी हर्षवर्धन सपकाळ पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। इथल्या झाल्यानंतर इथं काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे गुणवडी चौकामध्ये, त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जातील आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। खरं तर कार्यकर्त्यांची भूमिका होती की ही निवडणूक लढली पाहिजे, काँग्रेसची ताकद बारामतीमध्ये म्हणावी अशी नाही। त्यांना देखील माहित होतं की खासगीत देखील त्यांचे काही कार्यकर्ते म्हणत होते की हे आम्ही निवडणूक कितपत जिंकू याबद्दल शंका आहे। असं जरी असलं तरी खरा क्लेम जो होता तो 2029चा होता आणि या निमित्तानं काँग्रेसला या ठिकाणी बारामती विधानसभामध्ये शिरकाव करायचा होता। 2029चा क्लेम कायम असणार असं आहे, असं जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं।
काल काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली आणि आज हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या आकाश मोरे यांचे जे उमेदवार होते त्यांनी काल माघार घेतली, त्यांच्या घरी पोहोचलेले, त्यांची कौटुंबिक भेट चालू आहे आणि ते झाल्यानंतर ते काँग्रेस कमिटीकडे जातील. एकंदरीत बारामतीत काँग्रेस वाढवायची का, खरं तरी त्याआधी देखील अनेक पक्षांनी जे आहे ते भाजप असेल, शिवसेना असेल यांनी बारामतीमध्ये नक्कीच. वाढवण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेस बारामती वाढते का, बारामतीमध्ये काँग्रेस वाढते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हो, आकांक्षा. अगदी धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळे यांनी तयारी दर्शवलेली आहे. बोलावलं तर प्रचाराला जाणार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. शेवटी रिश्ते मायने रखते है असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असा देखील सल्ला त्यांनी दिलाय. माझा काय रोल, मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात, त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी काल म्हणजे मी बारामतीत नव्हते त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता पैसा राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. 23 तारखेला बारामती विधानसभा पोटनिवडणूक साठीचं मतदान पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी विभक्त झाल्यावरती राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी कौटुंबिक दृष्ट्या उत्तम समन्वय राखून असल्याचं बारामती पोटनिवडणुकीमध्ये दिसून आलं. अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती पोटनिवडणूक लढणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तो शब्द त्यांनी पाळलाच. एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. काँग्रेसनं उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केले, पण खुद्द शरद पवारांनी देखील आपली ताकद पणाला लावली. पवारांनी वेळोवेळी मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क साधला. बारामतीपासून दिल्लीपर्यंत पवारांनी प्रत्येक पातळीवरती प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसनं आपली उमेदवारी ही मागे घेतल्याचं दिसलं. आणि पवार कुटुंब हे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी नेमकं कसं उभं राहिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याचा शब्द हा त्यांनी पाळला. खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशी सुनेत्रा पवारांची चर्चा करून दिली. तर रमेश चन्नीथला, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी देखील चर्चा करून दिली. त्याचबरोबर पार्थ पवारांच्या काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांची अडचण वाटली तरी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निकराचे प्रयत्न हे दिसून आले. पार्थ यांच्या वक्तव्यानंतर कोंडी फोडण्यासाठी स्वतः शरद पवार हे मैदानात उतरले. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी पवारांनी बारामतीमध्ये सगळ्या उमेदवारांची भेट घेतली. काँग्रेसच्या उमेदवारीची पवारांनी व्हीसीद्वारे थेट खरगेंशी चर्चा घडवून आणली. सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी 3 वेळा फोनवरून संपर्क साधला. आमदार रोहित पवार देखील काकीसाठी मैदानात उतरले. सपकाळांची भेट घेत चन्नीथलांशी देखील संपर्क साधला. पार्थ यांच्या वक्तव्याबाबत रोहित पवारांनी भाऊ म्हणून दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा खरगे आणि शरद पवारांशी फोनवरून चर्चा झाली आणि काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतली. अशा पद्धतीने पवार कुटुंब हे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं दिसलं. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांच्या कथित भेटीच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती. बुधवारी ठाण्यामध्ये ही भेट झाल्याचं वृत्त होतं. ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची ठाण्यामध्ये बुधवारी भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. या बैठकीला 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं. मात्र एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी हे वृत्त तातडीनंच फेटाळून लावलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेमधूनच अशा बातम्या या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया ही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे. तर ऑपरेशन टायगर म्हणजे केवळ खासदार नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिक, अशी प्रतिक्रिया ही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संतापलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही असं ठणकावलंय. यावेळी त्यांनी चक्क ठाकरेंची प्रतारणा कधीही करणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये कागदावरती लिहून दाखवलं. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्या त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही. आणि दरम्यान अरविंद सावंत यांनी या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य प्रवक्ता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देतो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मातोश्रीशी असलेलं नातं कधीही तोडणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरं मूळ शिवसेना पक्ष याचे सोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं असं मी समजतो. त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वृत्तपत्रानं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली, त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवरती त्यांनी बालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार. तर अशी लेखी हमी ही अरविंद सावंतांनी या पत्राच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि दरम्यान ऑपरेशन टायगर वरून खासदार संजय राऊतांनी फटकारलेलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार
9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. आणि यानंतर थेट जाऊयात गिरीश महाजन सध्या बोलत आहेत. गंभीर दखल घेतलेली आहे. मुंबईहून सुद्धा टीम या ठिकाणी इन्क्वायरीसाठी आलेल्या आहेत. नाशिक पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा विषय, हा जो प्रकार आहे हा सुद्धा शोधून काढलेला आहे आणि म्हणून या संदर्भात 6 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि मला वाटतं याची व्याप्ती खरंच मोठी असू शकेल, मोठी असेल, निश्चित असेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत. आणि म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून काही लोक यामध्ये निष्पन्न होतील. आणि मी तर सीपींना बोललेलो आहे, त्यांना म्हणालेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आजूबाजूला काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी असे प्रकार असण्याची शक्यता आहे आणि म्हणून मला वाटतं तिथे चौकशी करावी. अन्यथा जे पीडित असेल त्यांनी पुढे यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्यांनी सुद्धा पुढे जर तक्रार केली तर मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई, कठोर म्हणजे या पुढच्या काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही अशी कारवाई त्यांच्यावर केली जाईल. याच्यामध्ये रॅकेट असण्याचा देखील संशय आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांचं ही जी टोळी होती ती करत होती, त्यामुळे रॅकेट असण्याचा संशय आहे. निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल. कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळं एक रॅकेट आहे. हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसतंय. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे. या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही. पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे. धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे. त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गाईचं गोस खाऊ घालायला लावतायत, गाईचं मांस खायला लावतायत. म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते. म्हणून त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे. पण मी पुन्हा आवाहन करेल, जे पीडित आहेत त्यांनी समोर यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, पण त्यांनी या संदर्भामध्ये आता तक्रारी कराव्या. हे एका कंपनीमध्ये उघड झालंय, मात्र अशा अनेक कंपन्या नाशिकमध्ये आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये सुद्धा असा प्रकार आहे असं म्हटलं शक्यता आहे. नुसती ही तर टीस सारखी एवढी मोठी कंपनी टाटांची, त्याच्यामध्ये हा प्रकार चाललेला आहे. बाकी कंपन्या आहेत, अनेक मुलं मुली त्या ठिकाणी नोकरीला आहेत, कामाला आहेत. तर मला असं वाटतं की असं असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण तपास करावा अशा सूचना आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. विशाखा समितीच्या बाबत काही बैठक आपण घेणार आहात का, सूचना काही देणार आहात का? कारण त्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे असे प्रकार जे आहेत त्याला वाढताना पाहायला मिळत आहे. मला वाटतं तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये या समित्या नेमल्या गेल्यात, पण त्या अधिक ऍक्टिव्ह व्हाव्यात, त्यांनी काम करावं. पण कोणीतरी पुढे आल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही. काय इतक्या छुप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण आता एखाद दुसरी महिला पुढे आली किंवा एखादा दुसरा प्रकार पुढे आला की मग त्यातून सगळे प्रकार पुढे येतात, जसं महाराजांचं झालेलं आहे. कोणालाच कल्पना नव्हती, सगळेच त्या ठिकाणी जात होते, कॉर्पोरेट क्षेत्रात जात होते, पॉलिटिकल जात होते, सगळेच IAS IPS पासून नावं त्यामध्ये आहेत. पण म्हणून मला वाटतं की एखाद दुसरं नाव पुढे आलं की बस सगळे प्रकार समोर येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी काही प्रकार चालले असतील ती नुसती माहिती जरी आम्हाला दिली, माहिती जरी आम्हाला कळाली, पोलिसांना कळाली, तर निश्चित त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून हे सगळं रॅकेट खोदून काढण्यात येईल. भाऊ, खराब प्रकरणामध्ये एकूणच फॉरेन्सिककडनं जो अहवाल आला आणि जे काही पुरावे SITने जमा केले, तब्बल 160 GB पुरावे हे सगळे जमा करण्यात आलेले आहेत. पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क असं सगळं एकूण ते न्यायालयात देखील सादर केलं जाणार आहे. गंभीर मुद्दा होता आणि SITने एवढं सगळं गोळा केलंय. नाही, तेच सांगतो की या संदर्भामध्ये SIT अतिशय म्हणजे रात्रंदिवस काम करते, पूर्ण वेळ त्यांनी ते झोकून घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडे आहे. आणि इतका गंभीर प्रकार हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत. इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू बनून हे महाराज काय काय प्रयोग करतायत.
आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 रीलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत. त्या सर्वात चौकशी सुरू आहे, अजून काही समोर आलेल्या नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषयही अतिशय गंभीर आहे. मला वाटतं अशा भोंदू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये. अशा पद्धतीने त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र आपल्याच सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक कामं अडवत आहे, ठेकेदारांना त्रास देत आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू होती. आणि काल काही नगरसेवकांना पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलवलं होतं. नाही, मी या संदर्भामध्ये माहिती घेतली, चौकशी केली. कोणी म्हटलं की आमची पाईपलाईन फुटली आहे, 6-7 दिवस झाल्या ठेकेदार जोडत नाही, म्हणून आम्ही गेलो होतो, आम्ही वर्गणी मागितली नाही. पण त्या संदर्भामध्ये मी चौकशी करण्याचे आदेशही आमचे जे कमिशनर आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण आपल्याला मी पुन्हा सांगेल, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं होतं, जाहीर सांगितलं होतं की कोणीही कामामध्ये अडथळा आणायचा नाही, कोणी असे रिकामे धंदे करायचे नाही, आणि जो करेल पोलिसांनी त्याची दखल घ्यायची आहे. संबंधित महापालिकेने सुद्धा या संदर्भात ठेकेदारांनी तक्रार केल्यावर त्यांनी त्या ठिकाणी काल कंप्लेंट केली. लगेच कुठल्याही पक्षाचे असो, इथे असं नाहीये की मग आमच्या पक्षाचे काय त्या पक्षाचे काय. तर नाशिकमधील बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये जे लैंगिक प्रकरण उघडकीस आलेलं त्यावरती महाजन हे प्रतिक्रिया देत होते. इतर कंपन्यांमध्ये देखील तपासाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती ही महाजनांनी दिलेली आहे. मुलींचंच नाही तर मुलांचं देखील धर्मांतर झालंय असं देखील ते म्हणालेले आहेत. त्यामुळे आता तपासाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.